रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर माऊली की जय. वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. श्री रामचंद्र प्रभु की जय. श्री हनुमंतराया की जय. आजची प्रवचन सेवा आपली हनुमान जयंती या निमित्त होत आहे. आज प्रवचन सेवा प्रार्थनेपासून सुरुवात करूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. सिया राम मया सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. श्री राम दूत महाबळवंत हनुमंत सी नमन अत्यंत. जय जय रघुवीर समर्थ. जय हनुमंत श्री रामदासा. करा करुणा हनुमंता आम्हा भाविकांवरी. रामदास भक्तीची लागो ज्योत आम्हांतरी. वायुपुत्र पराक्रमी तारी संकट भारी. तुकारामाचे चरणी वाहे तुझसी वंदना करी. प्रभु रामचंद्र की जय. हनुमंतराया की जय. आजची प्रवचन सेवा आपण अभंगाने सुरू करत आहोत. हनुमंत सूत वायूचा हनुमंत सूत वायूचा रामदासा प्रबळ अंजनीचा. रामदासा प्रबळ अंजनीचा. दशरथ पुत्रा संकटीचा. दशरथ पुत्रा संकटीचा. तारक होसी तू समर्थ. तारक होसी तू समर्थ.
समर्थ उंचवडी घेतली आकाशी उंचवडी घेतली आकाशी सूर्यमंडळा गिळले मुखाशी सूर्यमंडळा गिळले मुखाशी रामनामाचा तू ध्यास घेतला रामनामाचा तू ध्यास घेतला नित्य स्वामीसी सेवा केला नित्य स्वामीसी सेवा केला लंकेत गेले सीतेसी भेटाया लंकेत गेले सीतेसी भेटाया रावणाचा उद्धार केला पायानिया रावणाचा उद्धार केला पायानिया श्रीरामचंद्रासी भेट घडविली श्रीरामचंद्रासी भेट घडविली सीतेची वार्ता सांगोणी केली सीतेची वार्ता सांगोणी केली गगन भरारी तू घेसी चपळ गगन भरारी तू घेसी चपळ पर्वत उचलीसी शक्ती अपार पर्वत उचलीसी शक्ती अपार राम काजासाठी झटसी रात्रंदिवस राम काजासाठी झटसी रात्रंदिवस मनोहर हनुमंता तू रामाचा दास मनोहर हनुमंता तू रामाचा दास भक्तांसी संकटात तू धावसी भक्तांसी संकटात तू धावसी नामस्मरणे सर्व रोग निवारी नामस्मरणे सर्व रोग निवारी तुकाराम म्हणे माझ्या अंतरी तुकाराम म्हणे माझ्या अंतरी हनुमंता कृपा कर भारी हनुमंता कृपा कर भारी आज आपण या अभंगावर आधारित प्रवचन सेवा करत आहोत हा अभंग देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे आणि हा एक अतिशय भक्तिपूर्ण असा प्रभावी अभंग आहे या अभंगाच्या प्रत्येक ओळीमध्ये वेगळा असा अर्थ दडलेला आहे आणि त्या अर्थाचा भाव हा आपल्या जीवनाला जणू दिशा देत आहे आणि तो अर्थ आपण आजच्या प्रवचन सेवेतून पाहणार आहोत त्याचे आज विवेचन करणार आहोत हनुमंता सुत वायूचा रामदासा प्रबळ अंजनीचा हनुमान म्हणजे वायुपुत्र पवनसुत हनुमान आहे आणि हा अंजनीचा पुत्र आहे अंजनीचा सूत आहे तो असीम अशा शक्तीचा आणि प्रबळ अशा भक्तीचा जणू संगम आहे असा रामदास प्रबळ आहे असं या अभंगाच्या चरणातून आपल्याला समजतं रामाचा दास हा आहे पण त्याची शक्ती ही मात्र अतुलनीय अशी आहे देवतुल्य अशी आहे
या हनुमानाचा जन्म कसा झाला ते आपण प्रारंभीच्या भागातून पाहूया। जेव्हा दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्यावेळी त्या यज्ञातून अग्निदेव प्रसन्न होऊन पायस आलेला आहे, प्रसाद आलेला आहे आणि तो पायस राजा दशरथाने आपल्या 3 राण्यांमध्ये वाटून दिलेला आहे। त्याच वेळी एक घार आली आणि राणीच्या हातातील तो पायस त्याचा काही भाग त्या घारीने चोचीत उचललेला आहे। त्यावेळी वायुदेव हा प्रबळ आहे, त्या वायुदेवाने काय केले तर ती जी घार उडत आहे त्या घारीच्या चोचीतला तो पायस वायुदेवाच्या प्रभावामुळे हा माता अंजनी जेथे तप करीत होती त्या ठिकाणी तिच्या ओंजळीमध्ये तिच्या हातामध्ये जाऊन तो पायस पडलेला आहे आणि तो आपल्याला जणू ईश्वराने प्रसाद दिला आहे असे वाटून माता अंजनीने तो पायस भक्षण केलेला आहे। म्हणजेच राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला पायस हा वायुदेवाच्या कृपेमुळे माता अंजनीला मिळालेला आहे आणि म्हणून त्या पायसामुळे माता अंजनीच्या पोटी हनुमान पुत्र हा जन्मलेला आहे। म्हणून त्याला वायुपुत्र म्हणजेच पवनसूत असं म्हटलं जातं, कारण तो वायुदेवाच्या भक्तीमुळे अंजनी मातेला प्राप्त झालेला आहे। म्हणून हनुमानाला पवनसूत वायुपुत्र असं संबोधलं जातं। अंजनी माता हिने पुत्रप्राप्तीसाठी अनेक तपश्चर्या केलेली आहे, खूप वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यावेळी माता अंजनीला हनुमान म्हणजेच मारुती हा पुत्र लाभलेला आहे। मारुती हा जन्म झाला त्यावेळी सर्व धरतीवर आनंद झालेला आहे आणि पृथ्वीवर त्यावेळी एक भक्तीची मूर्तीच जणू अवतरलेली आहे। मारुतीची भक्ती ही खूप आहे आणि त्यांच्या कटेला सोन्याची लंगोटी आहे। अशा प्रकारे या मारुतीचा जन्म माता अंजनीच्या पोटी झालेला आहे। कटी सोन्याची लंगोटी, कटी सोन्याची लंगोटी, मुखी राम राम राम, मुखी राम राम राम, माता अंजनीच्या पोटी पुत्र जन्मले मारुती, माता अंजनीच्या पोटी पुत्र जन्मले मारुती। मारुतीरायांचा जन्म झालेला आहे आणि सगळीकडे पृथ्वीवर भक्तिमय असे वातावरण झालेले आहे। तेव्हा सर्वांना आनंद झालेला आहे। त्रेतायुगामध्ये हनुमानाचा मारुतीचा जन्म झालेला आहे। हा काळ जवळजवळ 12,96,000 इतके वर्षापूर्वीचा काळ आहे आणि या काळामध्ये मारुतीचा जन्म झालेला आहे। हनुमंत सूत वायूचा, रामदासा प्रबळ अंजनीचा, दशरथ पुत्रा संकटीचा, तारक होसी तू समर्थ। हा मारुती जन्म घेतल्यानंतर त्याने दशरथ पुत्र श्री रामचंद्र प्रभू यांना संकटाच्या वेळी मदत केलेली आहे
असं या अभंगातील चरणावरून समजतं। तेव्हा ज्यावेळी हनुमान हा प्रभू श्रीरामांची सेवा करत आहे, त्या सेवेतून आणि त्यांच्या भक्तीतून ते स्वतःच संकटांचा तारक झालेले आहे। आपल्याला माहित आहे राम रावणाचे युद्ध चालू आहे आणि त्यावेळी जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागते, लक्ष्मण मूर्छित होत आहेत, त्यावेळी हनुमंतराय यांनी संजीवनी वनस्पती आणलेली आहे। ती कशी आणलेली आहे तर त्यावेळी काय झाले, विभीषण याने सांगितले की सुषेण हा एक थोर वैद्य आहे आणि तोच लक्ष्मणाला काहीतरी औषधोपचार करू शकेल। त्यावेळी श्रीलंकेमध्ये जाऊन हनुमानाने सुषेण याला विनंती केली की तुम्ही चला, परंतु रावणाच्या बाजूने असलेला सुषेण काही येण्यासाठी तयार होईना, म्हणून हनुमंतरायाने सुषेण याला उचलून श्रीरामचंद्र प्रभू जवळ आणलेला आहे, जिथे लक्ष्मण हे मूर्छित होऊन पडलेले आहे। आणि तेव्हा सुषेण याने लक्ष्मण यांना पाहून औषधोपचार करण्यासाठी संमती दिलेली आहे आणि त्यांनी पाहिले तेव्हा सुषेण म्हणाले की संजीवनी नावाची वनस्पती जर मला मिळाली तर लक्ष्मण यांचे प्राण मी वाचवू शकेल। मग आता ही वनस्पती कोठे आहे आणि ती कोण आणणार, हे काम कोण करणार? त्यावेळी सर्वांनी हनुमंताकडे पाहिलेले आहे आणि मग प्रभू श्रीरामचंद्रांची आज्ञा घेऊन हनुमंतराय हे संजीवनी वनस्पती आणण्यासाठी निघालेले आहे। त्यांनी जय श्रीराम म्हणून उड्डाण केलेले आहे आणि ते हिमालयावर गेलेले आहे। तिथे गेले, परंतु आता ती वनस्पती कशी ओळखायची, कशी, तिच्याबद्दल माहिती तर काही नाही। मग काय करायचे? मग काय केले? विचार करण्यासाठी काही वेळ नव्हता, काय करावे काय करावे, परंतु हनुमंतरायांची बुद्धी तल्लख होती। त्यांनी अजिबात वेळ घालवला नाही। मग काय केले? त्यांनी तो पर्वतच उचलला हातावर आणि तो पर्वत घेऊनच आता ते निघालेले आहे। तेव्हा हा जो पर्वत आहे हा उचलून ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्याकडे निघालेले आहेत। त्यांनी पुन्हा उड्डाण केले आहे आणि जिथे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण आहेत तेथे आता हनुमंतराय तो पर्वत घेऊन आलेले आहेत। मला संजीवनी वनस्पती कोणती ते माहीत नसल्यामुळे आणि वेळ नसल्यामुळे मी आता पर्वतच उचलून आणला आहे, असे हनुमंताने सांगितले। आणि नंतर सुषेण वैद्याने ती वनस्पती घेतलेली आहे आणि लक्ष्मणावर उपचार केलेले आहे। थोड्या वेळानंतर लक्ष्मण यांना शुद्ध आलेली आहे आणि त्यांनी कडकडून मिठी प्रभू श्रीरामचंद्र यांना मारलेली आहे। अशा प्रकारे संकटाच्या वेळी हनुमंतरायांनी प्रभू श्रीरामचंद्रांना मदत केलेली आहे आणि ते तारक झालेले आहेत, असं आपल्याला या ओळींवरून समजून येतं। राम काज किने बिनु मोही कहा विश्राम। हनुमंतराय म्हणतात, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांचं काम आहे तेव्हा
विश्रांती नाही तेव्हा विश्रांती घ्यायची नाही, मला फक्त त्यांचं काम करायचं आहे आणि विश्राम काही घ्यायचा नाही. कारण हनुमंतराय हे भक्तीने झपाटलेले आहेत आणि ते संकटांवर मात करू शकतात. अशा प्रकारे दशरथ पुत्रांना श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण यांना संकटाच्या वेळी मदत करणारे हे हनुमंत आहेत आणि त्यांना मदत केलेली आहे असे या कथेतून आपल्याला दिसून येते. बुद्धिरबलम यशो धर्म निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वम च हनुमत स्मरणात भवेत. असे हे तल्लख बुद्धीचे हनुमंतराय यांनी औषधी वनस्पती समजणार नाही, वेळ घालवायचा नाही म्हणून पर्वतच उचलून आणलेला आहे आणि हा पर्वत आणून त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. मग हा पर्वत जो आहे हा उचलून आणला तेव्हा त्यांनी यामध्ये मोठी भक्ती दाखवलेली आहे आणि ती भक्ती अपार अशी भक्ती आहे. उंचवडी घेतली आकाशी सूर्यमंडळ गिळले मुखासी. जेव्हा हनुमंताचा जन्म झाला, मारुतीचा जन्म झाला, तेव्हा एक नवलच घडले. त्यांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला. सकाळी जन्म झाला त्यावेळी लालबुंद सूर्य त्यांना आकाशात दिसलेला आहे आणि त्यांनी कुतूहलाने विचारले आहे. माता अंजनीला विचारले, आई हे काय आहे, हे फळ आहे का? आणि त्यांनी उड्डाण घेतलेले आहे. कशासाठी? तर सूर्याला खाण्यासाठी. त्यांना वाटले ते छान असे फळ आहे आणि म्हणून त्यांनी उड्डाण घेतलेले आहे. जन्म झाल्याबरोबर हनुमंताने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण घेतले आणि हे पाहून सर्व देव घाबरलेले आहेत. जर आता हनुमंताने सूर्याला गिळले तर काय होईल अशी भीती सर्वांना वाटलेली आहे. आणि मग सर्व घाबरलेले आहेत. बाल्ये पिवणी व भास्करम खलु द्विकबाण्वितः. म्हणजेच सूर्य हा काहीतरी फळ आहे असं वाटलं आणि त्यांनी तिकडे ते खाण्यासाठी इच्छा केली, उडी घेतलेली आहे. सर्व देव घाबरलेले आहेत. आता काय करायचं, आता काय करायचं? सगळे इंद्राकडे गेले. तेव्हा इंद्रदेवाने काय केले? वज्रबाण फेकलेला आहे आणि इंद्राचे वज्र आहे ते मारुतीरायाच्या हनुवटीला लागलेले आहे आणि बेशुद्ध होऊन मारुती पडलेले आहेत. त्याच वेळी वायुदेव भ्रमण करत होते आणि त्यांनी पाहिले की मारुती हा बेशुद्ध झालेला आहे. म्हणून वायुदेवाला राग आला. कारण हनुमान म्हणजेच मारुती हा वायुदेवाचा पुत्र आहे. रागावलेला वायुदेव हा मारुतीला घेऊन पाताळामध्ये गेलेला आहे. वायुदेव पृथ्वीवर राहिला नाही. सगळीकडे हाहाकार झाला आणि काय झाले? आता प्राणी पक्षी मरून जातील, सजीव राहणार नाहीत अशी वेळ झालेली आहे. सर्वजण घाबरलेले आहेत. आणि मग ही बातमी कळाल्यानंतर ब्रह्मदेव आणि इंद्रदेव हे पाताळामध्ये गेलेले आहेत. त्यांनी पाताळामध्ये जाऊन वायुदेवाला सांगितलेले आहे की इंद्रदेवाकडून चूक झाली आणि आता काय करायचे तर तुम्ही इंद्रदेवाला क्षमा करा.
मग वायुदेवाला सांगितले, तुम्ही पाताळात थांबू नका आणि तुम्ही चला, पृथ्वीवर तुमची गरज आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग त्यावेळी वायुदेव हे तयार झालेले आहेत. मारुतीच्या हनुवटीला वज्र लागलेला आहे म्हणून आता त्यांचे नाव हनुमान असे झालेले आहे. त्यांना ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे. इंद्रदेवाने सुद्धा चिरंजीवतेचा वर दिलेला आहे. अशा प्रकारे वायुदेव हे हनुमंताला घेऊन पृथ्वीवर पुन्हा आलेले आहे. म्हणजेच पहा, ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी सुद्धा किती तेज हनुमंतरायांमध्ये आहे की जन्म झाल्याबरोबर ते सूर्याला गिळू पाहत आहेत, अख्खं सूर्यमंडळ गिळू पाहत आहेत. म्हणजेच किती तेज आहे हे आपल्याला दिसून येत आहे. या बालवयात या भक्ताचे तेज अफाट आहे. पहा, ज्यावेळी प्रभू रामचंद्र हे हनुमंतरायाला म्हणतात, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, तेव्हा हनुमंतराय हे नम्रतेने उत्तर देतात आणि म्हणतात, स्वामींची सेवा करणे हेच माझे काम आहे. मी कधीही स्वामींपेक्षा मोठा होऊ शकत नाही. नम्रता आणि गुरुवरची भक्ती यांचं हे समर्पक असं उत्तर आहे. ज्यावेळी रामनामाचा ध्यास घेतला, नित्य स्वामींची सेवा केला असं या अभंगात वर्णन येतं, त्यावेळी आपल्याला समजतं या हनुमंतरायाचं सर्व आयुष्यच रामनामासाठी अर्पण झालेलं आहे. हृदयात राम आणि सीता विराजमान आहेत आणि हे जेव्हा आपल्याला कळतंय त्यावेळी माऊली ज्ञानेश्वर सुद्धा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांगत आहेत, रामकृष्ण हरी म्हणता येई समाधान, रामकृष्ण हरी म्हणता होई समाधान. आपण जेव्हा रामकृष्ण हरीचा जप करतो तेव्हा समाधान होत आहे असं माऊली आपल्याला म्हणत आहे. हनुमंताचं कार्य हे खूप मोठं आहे आणि हनुमंताचं रामनाम हे नामस्मरण खूपच भक्तीचं आणि उपासनेचं कार्य आहे. त्यांची प्रभू श्रीरामचंद्रांवरची भक्ती अवर्णनीय अशी आहे. ज्यावेळी सीता माता या प्रभू रामचंद्रांना विचारतात की तुम्ही सर्वांना काही ना काही भेट दिली, पण हनुमंतरायाला मात्र काहीही दिले नाही. हनुमंतरायाने किती मदत केलेली आहे, हनुमंतरायाने तुम्हाला किती संकटातून पार पाडलेले आहे, किती संकटात ते तुम्हाला तारक झालेले आहेत आणि मग तुम्ही त्यांना काहीही भेट का देत नाही. त्यावेळी सीता माता म्हणतात, मीच हनुमंताला काहीतरी देते. आणि म्हणून सीता माता यांनी आपल्या गळ्यातील मौल्यवान असा हार काढलेला आहे आणि त्या हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता धर तुला ही भेट. हनुमंतरायाने प्रेमाने त्या
वराचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांनी सीता माता यांच्या समोर बसलेले आहेत. त्यांनी त्या हारातील त्या माळेतील एक एक मणी बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे आणि तो मणी दाताखाली घेऊन फोडायला सुरुवात केली आहे. त्यांनी असे माळेतील मणी फोडून टाकायला सुरुवात केली हे पाहून सीता मातेला क्रोध आलेला आहे आणि त्या हनुमंताला विचारतात, अरे हनुमंता, हा हार खूप मौल्यवान असा आहे आणि तू त्यातील मणी असे फोडून फेकून काय देतोस? त्यावेळी हनुमंतराय हे सीता मातेला सांगतात की या मण्यांमध्ये तर कुठेही राम नाही आणि मग माझ्या दृष्टीने यांचे काहीही महत्व नाही. ज्यात रामच नाही ते काय कामाचे, असे हनुमंतराय सीता मातेला म्हणतात. तेव्हा सीता माता हनुमंतरायाला विचारते, मग तुझ्यात तरी राम आहे का? तेव्हा हनुमंतराय हे आपली छाती चिरतात आणि दाखवतात की त्यांच्यामध्ये श्रीरामचंद्र प्रभू आणि त्यांच्या समवेत सीता माता सुद्धा आहे. म्हणजेच हनुमंताच्या छातीमध्ये स्थान हे प्रभू श्रीरामचंद्रांचं सीता माते सहित आहे हे हनुमंतराय प्रत्यक्ष दाखवून देतात. त्यांना रामनामाच्या पलीकडे काहीही महत्वाचे वाटत नाही आणि कशाचीही किंमत वाटत नाही, हेच या कथेवरून आपल्याला लक्षात येते. त्यांनी फक्त रामनामाचा ध्यास घेतलेला आहे आणि फक्त स्वामींची सेवा केलेली आहे. त्याच वेळी प्रभू श्रीरामचंद्र हे हनुमंताला म्हणतात की हनुमंता, तू माझा एक अनन्य साधारण असा भक्त आहेस, पण मी मात्र तुला काहीही देऊ शकत नाही. तेव्हा नम्रतेने हनुमंतराय प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणतात, प्रभू, मला फक्त तुमचं चरणकमल हवं आहे, चरणकमल हवं आहे, बाकी काही नको, दुसरं काहीही मला नको, कशाचीही अपेक्षा नाही. मला फक्त तुमचं चरणकमल पाहिजे, त्याच्याजवळ जागा पाहिजे आणि मी रामनामाचं महत्त्व सर्वांना सांगत आहे, मला दुसरं मात्र काही नको. असं निस्वार्थ भक्ती ही हनुमंतरायाची प्रभू श्रीरामचंद्रांवर आहे. तेव्हा सगळ्यांनी एकदा श्रीरामाचं भजन करूया. श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. मला जिथं जिथं रामनाम आहे तिथंच राहायला आवडेल, असं हनुमंतराय हे प्रभू श्रीरामचंद्रांना सांगत आहेत आणि रामनामाचं महत्त्व हे माझ्यासाठी खूप आहे असं ते म्हणतात. रामनाम किती महत्त्वाचं आहे हे सांगताना एक कथा आहे. ज्यावेळी सेतू बांधत होते त्यावेळी सर्व वानर हे पत्थर घेऊन, दगड घेऊन सेतू बांधण्याचं काम करत होते, पण ते सेतू मात्र, ते दगड मात्र काही स्थिर राहत नव्हते. त्यावेळी काय केले तर त्यांच्यावर
राम हे अक्षर लिहिलं गेलं आणि त्या अक्षरामुळे, त्या राम नामामुळे मात्र ते पत्थर, ते दगड समुद्रात स्थिर राहिले आणि सेतू निर्मिती झालेली आहे. ज्यावेळी सेतू बांधण्याचं काम प्रत्यक्ष चालू होतं त्यावेळी स्वतः प्रभू रामचंद्र एकदा तिथे गेलेले आहे आणि त्यांनी सुद्धा एक दगड घेऊन हा समुद्रात फेकलेला आहे. परंतु तो दगड समुद्रामध्ये खाली बुडालेला आहे आणि त्यांना वाटले असे का झाले, म्हणून त्यांनी पुन्हा दुसरा दगड टाकला आणि पुन्हा तिसराही दगड टाकलेला आहे. आपल्याला कुणी पाहत नाही ना, हे पाहण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी इकडे तिकडे पाहिले. टाकलेले तीनही दगड हे पाण्यात बुडालेले आहे. त्याच वेळी पाठीमागे उभे असणारे पवनसूत हनुमान हे प्रभू रामचंद्रांना म्हणतात, मी पाहत आहे प्रभू सर्व. तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात, हनुमंता हे असे काय झाले, मी टाकलेले दगड हे समुद्रात बुडाले असे का. तेव्हा हनुमंतराय म्हणतात, तुम्ही स्वतः राम आहात, परंतु त्याच्यात राम नाही. तुम्ही रामनाम घेऊन, रामनाम लिहून ते दगड पाण्यात फेकले नाहीत आणि म्हणून ते खाली गेले आहेत, बुडाले आहेत आणि तरंगले नाही. म्हणजेच रामनामाची ताकद ही किती मोठी आहे हे हनुमंतरायांनी दाखवून दिलेलं आहे की जे काम रामनामाने होते ते काम स्वतः प्रभू रामचंद्रांकडून सुद्धा झाले नाही, हे हनुमंतरायाने सिद्ध केलेले आहे. प्रत्येक काम करताना जय श्रीराम, जय श्रीराम असे म्हणूनच सर्व कामे हनुमंतराय करत आहेत हे आपल्याला माहीत आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात, हो खरंच तसे आहे, आणि रामनाम लिहून ते दगड टाकत आहेत, त्यावेळी खरोखरच ते दगड मात्र तरंगलेले आहेत, सेतू निर्मितीसाठी उपयोगी आलेले आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुणैव च नर्ममो निरहंकारा समदुःख सुखक्षत्री. हनुमंत या सर्व गुणात मूर्तिमंत उदाहरण आहेत. सर्व गुण हनुमंतरायांकडे आहेत. पवनसूत हनुमान हे एक बुद्धीचं मूर्तिमंत असं उदाहरण आहे. पुढच्या ओळीमध्ये लंकेत गेलेसी भेटाया. हनुमंतराय हे लंकेत गेले असं जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात म्हणत आहेत आणि लंकेत कसे गेले ते सुद्धा आपल्याला इथे पाहायचे आहे. ज्यावेळी जटायू पक्षाने सांगितले, प्रभू सीता मातेचे हरण रावणाने केले आहे, त्यावेळी आता हा समुद्र ओलांडून कोण जाईल आणि कोण पाहिल, ही विवंचना प्रभू रामचंद्रांना पडली. त्यावेळी हनुमंतरायांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांनी वेग घेतलेला आहे, उड्डाण केलेले आहे आणि ते समुद्र पार करून लंकेमध्ये गेलेले आहेत, जिथे अशोका वाटिकामध्ये सीता माता यांना
ठेवलेलं आहे. हनुमंतराय हे सीतामाता यांची भेट घेण्यासाठी त्यांना शोधत आहेत, तेव्हा एका झाडाखाली सीतामाता बसलेली हनुमंतरायांना दिसत आहे. त्यावेळी ते सीतामातेच्या जवळ गेले आणि त्यांना वंदन केले. सांगितले, माता, मी मारुतीराया आहे, मी हनुमान आहे. त्यावेळी सीतामाताने सांगितले, मी काही तुला ओळखत नाही, तू कोणीतरी एखादा राक्षस असशील आणि तू मला भुलवण्यासाठी येथे आला असशील. त्यावेळी हनुमंतरायांनी रामाचा संदेश सीतामातेला दिलेला आहे आणि तरीही सीतामातेला ते खरे वाटत नाही, म्हणून त्यांनी येताना बरोबर रामाची जी अंगठी आणली होती ती आता सीतामातेला दाखवली आणि विचारले, ही अंगठी तुम्ही ओळखता का? तेव्हा सीतामातेचा चेहरा प्रफुल्लित झालेला आहे आणि सीतामाता म्हणतात की होय, ही अंगठी प्रभूंची आहे आणि ही माझ्या ओळखीची आहे. तेव्हा विश्वास बसतो आणि मग त्या सुद्धा आपलं दुःख हनुमंतरायांना सांगत आहेत आणि सांगत आहेत, प्रभूंना निरोप द्या की सीतामाता तुमची वाट पाहत आहेत आणि त्या सुद्धा एक ओळखीची खूण म्हणून चूडामणी देत आहेत. अशा प्रकारे लंकेमध्ये सीतामातेची भेट घेऊन हनुमंतराय पुन्हा प्रभू रामचंद्रांकडे परत जाऊन सीतामातेचा संदेश देत आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांचं सुद्धा दुःख थोडंसं कमी होत आहे. म्हणजेच सीतामाता आणि प्रभू रामचंद्र यांचे संदेश एकमेकांना पोहोचवण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे आणि दोघांचंही दुःख थोडं का होईना कमी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. याचे वर्णन वाल्मिकी रामायणातील सुंदरकांडामध्ये दिलेलं आहे. लंकेत सीतामाता भेट झालेली आहे आणि आता प्रभू रामचंद्र यांनी ठरवलेलं आहे की काहीतरी करावं लागेल आणि लंकेपर्यंत सर्व वानर सैन्य जातील ही योजना करावी लागेल आणि नंतर युद्ध करून सीतामातेला सोडवून आणावं लागेल, हे प्रभू रामचंद्र यांनी ठरवलेलं आहे. अशा प्रकारे सीतेची भेट घेऊन आता रावणाकडे जाऊन हनुमंतरायाने सांगितलेले आहे की हे रावणा, आता तुझा अंतिम काळ जवळ आलेला आहे आणि म्हणून तू सावध हो. पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, रावणाचा उद्धार केला पायानिया. उद्धार म्हणजे हा थोडासा विरोध वाटेल, पण तसे नाही. आपल्याला माहित आहे की या ज्या पारंपरिक कथा आहेत यात रावणाचा नाश हा केलेला आहे. जेव्हा सीता मातेकडे उकडून हनुमंतराय हे रावणाकडे आलेले आहेत त्यावेळी त्यांची शेपटी पेटवण्यात आली आणि मग हनुमंतरायाने त्याच शेपटीने सर्व लंका ही जाळलेली आहे. परंतु जेथे सीतामाता आहे ती अशोक वाटिका आणि
विभीषण यांचा महाल आहे त्याला काहीही हानी पोहोचवलेली नाही. आणि त्याच वेळी हनुमंतरायाने रावणाला सांगितले आहे की हे रावणा, तू आता सावध राहा आणि आता तुझा विनाश लवकर होणार आहे. त्यावेळी काय झाले तर जे रावणामध्ये नकारात्मक असे गुण आहेत त्यावर प्रकाश पडलेला आहे आणि रावणाचे डोळे उघडायला सुरुवात झालेली आहे. जो अभिमान आहे तो अभिमान गळून पडायला लागलेला आहे. एक मरकट येऊन अख्खी लंका ही जाळून टाकतोय ही भीती आता रावणाला बसलेली आहे आणि रावणाचा विनाश होणार हे जणू हनुमंतरायाने निश्चित केलं आहे. म्हणून या अभंगाच्या ओळीत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, रावणाचा उद्धार केला पायानी. रामदूत हा हनुमंतराय आहे आणि त्याने जणू या रावणाचे डोळे उघडवले आहेत म्हणून तसे वर्णन आलेले आहे. राम नाम महत्वाचे किती, रामाचे महत्व हे किती आहे हे हनुमंतराय वेळोवेळी सांगत आहे. हनुमान चालीसा मध्ये रामदूत, अतुलित बलधामा याच्यामध्ये हनुमंतराय यांचे बळ, त्यांची भक्ती याविषयीचे दर्शन घडत आहे. हनुमान यांनी रावणाच्या नाशासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या ओळींमधून आपल्याला असं समजतं की सत्याची आणि भक्तीची जी शक्ती आहे ती प्रकट होते तेव्हा अंधकार आणि अहंकार आहे यांचा नाश होत असतो, यांचे निर्मूलन होत असते. रावणाचा उद्धार म्हणजे काय तर जणू रावणाचा नाश होऊन आता त्याला मोक्ष मिळणार आहे असंच जणू या अभंगातील ओळींमधून सांगायचं आहे. पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरामचंद्राची भेट घडवली. म्हणजेच ज्यावेळी लंकेमध्ये अशोका वाटिकामध्ये सीता माता बंदिस्त होती त्यावेळी संदेश देऊन प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांची जणू हनुमंतरायाने भेट घडवलेली आहे म्हणून या ओळी आलेल्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्र हे हनुमंताला म्हणतात की तू मला कसा समजतोस. त्यावेळी हनुमंतराय हे प्रभूंना उत्तर देतात, देह बुद्ध्या तू दासोहम जीवबुद्ध्या त्वमेवहम आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. प्रभू रामचंद्रांवरची भक्ती ही अवर्णनीय अशी आहे. प्रत्येक कामात जय श्रीराम असंच म्हणायचं आणि जय श्रीराम म्हणूनच प्रत्येक कामाची सुरुवात करायची. अविरतपणे राम नाम हे मुखात घ्यायचं. हे हनुमंतराय यांची भक्ती आहे आणि तीच त्यांची शक्ती आहे, तेच त्यांचं बळ आहे असं आपल्याला दिसून येतं. हनुमंतरायाने श्रीरामचंद्र प्रभूंचा संदेश सीता मातेपर्यंत पोहोचवला आणि जणू निश्चित केलं की आता प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता माता
यांची भेटच होणार आहे. हनुमंतरायांच्या प्रयत्नामुळे त्या युक्तीला बळ मिळालेलं आहे आणि त्यांचे संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. जणू आपल्या भक्तीच्या जोरावर प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता मातेचं पुनर्मिलन हे घडवून आणलेलं आहे आणि एक नियतीचं अद्भुत असं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. जणू त्यांनी हाय स्पीड मॅच मेकिंगच केलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सीतेची वार्ता सांगून गेली. पुढच्या ओळीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हनुमंताच्या संवाद आणि संदेशवाहक भूमिकेवरून ओळख मिळते की त्यांनी सीतेची जी आता वार्ता आहे ती सर्व प्रभू रामचंद्रांना सांगितलेली आहे. सीतेचे जे दुःख आहे, पीडा आहे आणि सर्व यातना आहेत त्या श्रीरामचंद्र प्रभूंनी या हनुमंतरायांकडून ऐकून घेतलेल्या आहेत आणि आता हनुमानाने सुद्धा सीता मातेचे मनोबल वाढवण्यासाठी रामाच्या कृतीची आणि भक्तीची वार्ता सीता मातेला सांगितली आहे. लवकरच प्रभू श्रीरामचंद्र येतील आणि तुम्हाला घेऊन जातील असाच निरोप जणू हनुमंतरायांनी सीता मातेजवळ ठेवलेला आहे. राम राम म्हणता चालिला काज. सगळीकडे जेव्हा काम करायचं आहे तेव्हा राम रामच म्हणायचं आहे. राम नाम घेऊनच प्रत्येक कार्य करायचं आहे असं पद्यवर्णन अनेक ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं. संतांच्या ग्रंथांमध्ये हनुमानाचे जे संदेशवाहकतेचे महत्व आहे हे सुंदर रीतीने लिहिलेले आहे, गायलेले आहे. संदेश देणं ही एक ओढ आहे, भक्तीची ओढ आहे आणि ती काही भाग्य असेल तरच मिळत असते. अशा प्रकारे त्यांनी तो संदेश देऊन दिशा ठरवलेली आहे आणि आता त्यांचे पुनर्मिलन होणार आहे हे जणू ठरवलेले आहे. गगन भरारी तू घेसी चपळ. हनुमंताच्या तेजस्वी आणि अचूक हालचाली या ओळीतून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तू गगन भरारी घेतोस आणि ते सुद्धा चपळतेने. म्हणजेच जे उड्डाण आहेत हे उड्डाण कसे आहेत? प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावावर नामस्मरणाने ते उड्डाण घेत आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत आहे. क्षणिक गतिशीलतेमुळे त्यांना चपळ असे म्हटलेले आहे. क्षणार्धात ते उडी घेत आहेत आणि गगन भरारी घेऊन आपले काम पूर्ण करत आहेत असं या अभंगात वर्णन केलेलं आहे. अतुलित बलधामा त्यांचं जे काम आहे ते चपळ आहे आणि ते क्षणार्धात करतात. त्यांचा स्पीड खूप आहे आणि जलद स्पीडने सर्व काम होत आहे असंच जणू सांगायचं आहे. वेगवान आणि निशब्द हालचाल असं शिकवते की भक्ती करताना सुद्धा धैर्य आणि जलद निर्णय घेणे हे अत्यंत आवश्यक असते. ते निर्णय हे लवकर घेता आले पाहिजे.
बुद्धिरबलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणामद भवेत्. सर्व गुण हे हनुमंतरायांकडे आहेत आणि ते सर्व गुण संपन्न पवनसूत हनुमान आहेत. ते गगनभरारी घेत आहेत आणि रामनामावर सर्व कार्य चालू आहे. ज्यावेळी रामनाम घेतलं जातं त्याच वेळी स्फुरण चढतं आणि त्याच वेळी ते काम पूर्ण होतं असं म्हटलेलं आहे. पर्वत उचलीसी शक्ती अपार. ज्यावेळी लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळी त्यांनी पर्वत उचललेला आहे आणि संजीवनी वनस्पती आणलेली आहे. तो हिमालयातील पर्वत आहे. सेरुमासला असं या पर्वताचं नाव आहे. तिथे संजीवनी वनस्पती आहे आणि ती शोधता आली नाही म्हणून त्यांनी तो पर्वतच उचललेला आहे, कारण त्यांच्याकडे अपार अशी शक्ती आहे. हा प्रसंग आपल्याला शौर्य दाखवतो आणि त्याग सुद्धा दाखवत आहे. पवनसूत नामा. पवनसूत हे नावच असं आहे की या नावातच एक प्रकारे शक्ती आहे असं आपल्याला समजत आहे. ही शक्ती आणि ही भक्ती जणू उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आहे आणि ती आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे असंच जणू हनुमंतरायांना वाटत आहे. एका कामासाठी ते जर पर्वत उचलून आणत आहेत तर ते काय करू शकत नाहीत. ते कोणतंही काम हे रामनामावर करू शकतात असं बळ, अशी भक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे. रामकाजासाठी झटसी रात्रंदिवस. ही ओळ हनुमंताच्या अविरत सेवाभावाची ओळख करून देते. प्रत्येक क्षणी रामनाम घ्यायचं आणि प्रत्येक क्षण हा रामनामाला समर्पित करायचा असं यात दिसून येतं. म्हणजे अडचण किती असू द्या, अडचण किती आली तरी आपण राम नाम घेत राहायचं आणि रामकाजासाठीच आपण काम करायचं असं ठरलेलं आहे. भक्तीची खरी ओळख म्हणजे काय तर अविरत सेवा करायची, निष्ठा ठेवायची आणि ते काम करत राहायचं असंच जणू पवनसूत हनुमानांचं काम आहे. मनोहर हनुमंता तू रामाचा दास. इथं भक्ती सांगितलेली आहे, भक्तीचं सार सांगितलेलं आहे आणि पवनसूत हनुमंत फक्त शक्तिमान नाही तर अत्यंत नम्र आणि प्रेमळ आहे. भक्तीमध्ये नेहमी लीन आहे. ते या ओळींवरून आपल्याला दिसून येत आहे. विविध साहित्यामध्ये अनेक संतांनी हनुमंतरायांच्या गुणांचे वर्णन केले आहे. रामाचा दास म्हणजे हा एक प्रिय अशा भक्तांचा आदर्श आहे आणि त्याची ओळख म्हणूनच रामदास असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जी भक्ती आहे त्या भक्तीचा पूर्ण भाव हा रामाच्या चरणी, आपल्या स्वामींच्या चरणी अर्पित होत आहे असं या ओळींवरून दिसत आहे. स्वामी समर्थ रामदास यांची सुद्धा हनुमंतरायांवर श्री रामचंद्र प्रभूं इतकीच भक्ती आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा हनुमानांचे मंदिर हे महाराष्ट्रात सगळीकडे आणि भारतातही उभारलेले आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीवर हनुमंताचे मंदिर आहे. मग यातून
काय शिकायचं आहे तर हनुमंतरायांइतकी शक्ती, भक्ती आणि नम्रता ही सर्वांमध्ये हवी. हनुमंतरायाची उपासना करा, सर्व संकटांचा नाश होईल आणि आपण सुद्धा भक्ती आणि नम्र या मार्गाने रामनाम घेत राहा असंच जणू समर्थ रामदास स्वामींना म्हणायचं आहे. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी स्वतः पवनसूत हनुमंत यांच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. ते सर्व उभे मारुती आहेत आणि जणू लढायला सज्ज असलेल्या अशा त्या मूर्ती आहेत. याप्रमाणे सर्वच गावात मूर्ती स्थापना करा असा उपदेश समर्थ रामदास स्वामींनी दिलेला आहे. सर्वांच्या अंगात बल असू द्या, शक्ती असू द्या आणि भक्ती, लीनता, नम्रता असू द्या हेच प्रतीक आहे. आणि म्हणून सर्वांनी प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीवर हे मंदिर बांधणे आवश्यक आहे असं उपदेश समर्थ रामदासांनी केलेला आहे. भक्तांसी संकटात तू धावसी या ओळीमध्ये पवनसूत हनुमान हे संकट निवारक आहेत. त्यांची भूमिका ही संकट निवारण करणारी भूमिका आहे आणि ते सर्वांना संकटामध्ये मदत करत आहेत. ज्यावेळी संकट येत आहे त्यावेळी हनुमंताचं स्मरण करा, पवनसूत हनुमानाचे नाव घ्या आणि मग अडचणींवर नक्कीच उपाय मिळेल. हनुमानाचा जप जर केला तर भक्तांच्या समस्या ह्या दूर होतील. सर्वांना संकटामध्ये मदत करणारा असा पवनसूत हनुमान आहे असं या ओळींमध्ये सांगितलेलं आहे. जय हनुमान, संकटमोचक, पवनसूत हनुमान अशा पदव्यांनी आपण हनुमानाची स्तुती करूया. भक्तीची शक्ती ही अशीच आहे आणि संकटात ही शक्ती आणि भक्ती धीर आणि साहस निर्माण करत असते. आपण हनुमान यांची भक्ती करूया, श्रीराम प्रभू यांची भक्ती करूया आणि त्यांचे नामस्मरण करूया. म्हणजे संकटामध्ये आपल्या समस्या निवारण होतील, त्या दूर होतील. म्हणून सर्वांनी जय श्रीराम आणि पवनसूत हनुमान की जय अशा नामाचा जप करायचा आहे आणि नेहमी प्रभूचं रामनाम आणि पवनसूत हनुमान यांचं नाम घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या संकटात ते तारणहार होती. नामस्मरणी सर्व रोग निवारी या रामनामाने आणि हनुमंतरायांच्या स्मरणाने, नामाने आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जे रोग आहेत ते दूर होतील. म्हणून हे नाम आपण मुखाने घेतलं पाहिजे आणि ते नाम जपल्याने आपलं दुःख हे कमी होईल. म्हणून ते सतत जपायचं आहे, सतत जपायचं आहे. यातून आपल्याला असं कळतं की धार्मिकता आणि भक्ती यांचे शक्तिशाली असे परिणाम होत असतात. म्हणून आपण नेहमी रामनाम घ्या, पवनसूत
हनुमंताचे नाम मुखाने घ्या. आपण त्यांची भक्ती करा आणि नम्रता अंगी धरा, लीनता अंगी धरा. नामस्मरण हे काय आहे तर आपले जे जीवन आहे त्या जीवनातील सर्व रोगांचे निदान आहे. शारीरिक ताणतणाव आहेत, मानसिक ताणतणाव आहेत, तसेच आध्यात्मिक शून्यतेवर मात करणारे हे नामस्मरण आहे. म्हणून यांचा जप करायचा आहे. सर्वांनी मुखाने नामस्मरण करायचे आहे, नामस्मरण करायचे आहे. आपल्याला जर थोडेसे अस्वस्थ वाटले तर आपण दवाखान्यात जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. मग आपण आधी काय करा, राम नाम जपा, पवनसुत हनुमानाचे नाम जपा. म्हणजेच पहा तुमच्या समस्येवर थोडेसे का होईना इलाज होती. तुका म्हणे माझ्या अंतरी, हनुमंता कृपा कर भारी. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देहू निवासी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या अंतरात सुद्धा हनुमंता कृपा कर. अंतःकरणातील ज्या भावना आहेत त्यांचा इथे उल्लेख आहे आणि आपण हनुमंतरायाकडून काय करत आहोत तर कृपेची अपेक्षा ठेवत आहोत. या अभंगातून भक्ती आणि हनुमंतरायांची स्तुती जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी केलेली आहे. त्यांचे मन आणि त्यांचे अंतर हे पवित्र आहेत, अगदी तुळशीच्या पानासारखे आहेत. ते हलके आहेत पण पवित्र आहेत. हनुमंताच्या कृपेची अपेक्षा ही सदैव आहे. आपण समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आहेत हे लक्षात घ्या आणि सर्वांनी त्याप्रमाणे वागायला शिका. संत जगद्गुरु तुकाराम महाराज या भक्तीची ओळख देत आहेत आणि ते आपल्याला अंतरीच्या आपल्या ज्या भावना आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण कृपेची उपेक्षा करू नका, तर आपण भगवंताच्या हनुमंताच्या कृपेची अपेक्षा ठेवा, परमात्म्याच्या कृपेची अपेक्षा ठेवा. अंतरीच्या शून्यातून आपण कृपेची अपेक्षा ठेवा असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगत आहेत. कारण भक्तीने अत्यंत उदार देह प्राप्त होत असतो. म्हणून आपण भक्तीची कृपा ही ठेवायची आहे, अपेक्षा ठेवायची आहे. नेहमी रामनामाचा जप करायचा आहे, पवनसुत हनुमंताचा जप करायचा आहे आणि आपण भक्तिभावाने जीवन जगायचं आहे. या ओळींमधून आपण हनुमंताच्या, पवनसुताच्या, अंजनी माता यांचा जो पुत्र आहे मारुती राया, त्यांच्या लीलांची भक्ती किती अद्वितीय आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांबद्दलची भक्ती, प्रेम आणि सेवाभाव किती उजळ आहे ते यातून आपल्याला दिसून येतं. आपण अनेक प्रसंग पाहिले. प्रभू श्रीरामचंद्रांवरचे संकट निवारण करण्यासाठी हनुमंतरायाने
समुद्र पार केलेला आहे. लक्ष्मणावर आलेले संकट दूर करण्यासाठी हिमालयातून पर्वत उचलून आणलेला आहे. सीता मातेची भेट घेतलेली आहे आणि अशी अपार भक्ती श्रीरामचंद्र प्रभूंवर असल्यामुळे नेहमी रामाचेच काम पवनसुत हनुमंताने केलेले आहे. त्याशिवाय त्यांनी कधीही विश्रांती घेतलेली नाही. त्यांची कीर्ती आपल्याला या अभंगातून दिसून येते आणि ते संकट निवारक आहेत, सर्वांना मदत करणारे आहेत, तारकहार आहेत. हा संदेश या अभंगातून आपल्याला मिळत आहे. कितीही अडचणी असू द्यात, आपल्यावर पवनसुत हनुमंताची कृपा ही नेहमी असणार आहे. म्हणून सर्वांनी नामस्मरण करायचं आहे आणि जय श्रीराम जय पवनसुत असं म्हणायचं आहे. भक्ती करायची आहे आणि भक्तीमध्ये लीनता धरायची आहे. गर्व नको आणि अहंकार सुद्धा नको आहे. आपण नम्रता अंगी धरा, लीनता अंगी धरा आणि प्रभूचे स्मरण करायचे आहे. त्यांची उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्यायात सांगितले आहे, माझे मनावसे श्रीराम तयासी नमस्कार घालावा. हनुमंताच्या तना मनात राम सदैव असावा. हनुमंताच्या तना मनात नेहमी श्रीरामाचे नाव आहे आणि गीतेमध्ये 9व्या अध्यायात 22 क्रमांकाच्या श्लोकात परमात्म्याने सांगितले आहे, अनन्या चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हनुमंत यांच्यासारखे जे भक्त आहेत हे संपूर्णपणे समर्पित झालेले आहेत आणि मग त्यांची काळजी कोण घेतो? तो परमेश्वर परमात्मा भगवंत घेत आहे असं या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणून आपण या पवनसुत हनुमंताची सेवा करायची आहे, त्यांच्यासाठी समर्पण द्यायचं आहे आणि निर्भयता धरून नामस्मरण धरायचं आहे, करायचं आहे. नामस्मरण करायचं आहे. रामाचा दास पवनसुत हनुमान आहे आणि आपणही यांची भक्ती करायची आहे. म्हणजेच आपल्याला पवनसुत हनुमंत हा बळ देणार आहे. त्यांच्या मंदिरामध्ये आपल्याला एकता दिसते, मूर्तीकडे पहा, बळ दिसतं, नम्रता दिसते आणि जणू हा धर्म जागा राहावा म्हणून प्रयत्न दिसत आहे. या प्रकारे आपण आजच्या सेवेमध्ये हनुमंतराय यांची भक्ती याचे वर्णन केलेले आहे आणि त्यांचे प्रभू श्रीरामचंद्र यांचे रामनामाचे महत्त्व किती आहे ते पाहिलेलं आहे. रामनामाचा गोड गजराने नांदू दे भक्तीत जीवन माझे. रामनामाच्या गोड गजराने नांदू दे भक्तीत जीवन माझे. श्रीराम जय राम वदता वाचे पातके जाती कोटी जन्मांची. जय 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 राम तुझेच नाम गाये शंकर उमा. या नामस्मरणाने
सर्वांनी एकमुखी जप करायचा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव घ्यायचे आहे आणि पवनसूत हनुमंताचे नामस्मरण करायचे आहे. तर ज्यावेळी रामचंद्र प्रभू यांना संकट आली त्यावेळी हनुमंतरायाने त्यांना संकटातून मदत केलेली आहे, पार पाडलेलं आहे. ते आपण एका छोट्याशा अभंगातून पाहूया. गगन उडे हनुमान बोलो राम सिया राम. गगन उडे हनुमान बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. पहली बार उड़े बचपन में संकटान पड़ा त्रिभुवन में. पहली बार उड़े गगन में संकटान पड़ा त्रिभुवन में. रवि हुए हैरान बोलो राम सिया राम. रवि हुए हैरान बोलो राम सिया राम. दूसरी बार समुद्र लांघे लंका के अंदर में ओ झाके. दूसरी बार समुद्र लांघे लंका के अंदर में ओ झाके. असुर हुए हैरान, असुर हुए हैरान बोलो राम सिया राम. असुर हुए हैरान बोलो राम सिया राम. तीसरी बार उड़े पर्वत पे, तीसरी बार उड़े पर्वत पे. संजीवनी लाए ओ क्षण भर में, संजीवनी लाए ओ क्षण भर में. लखन को आ गई जान बोलो सिया राम. लखन को आ गई जान बोलो राम सिया राम. अजर अमर हो संकट मोचन, अजर अमर हो संकट मोचन. शनिवार मंगल को मंगल, शनिवार मंगल को मंगल. तुम सब गुण के खान बोलो राम सिया राम. तुम सब गुण के खान बोलो राम सिया राम. प्रभु रामचंद्र की जय. पवनसूत हनुमान की जय. आज झालेली आपली सेवा प्रभू श्रीरामचंद्र आणि पवनसूत हनुमान यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. श्री प्रभु रामचंद्र की जय. पवनसूत हनुमान की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.